चला आपण आहे ना आता नवीन वर्ष चालू होणार आहे. नवीन वर्षासाठी काहीतरी छोटी मोठी डिश बनवूया. त्यासाठी मी चणे घेतले, ते हरभरा चणे आहेत ना ते घेतले. हे बघा, हे पूर्ण 2 वाटी आहे. वाटीचे माप दाखवते मी. छोटी वाटी पकडली तर 2 आहे आणि मोठी वाटीने घेतलं ना तर 1 वाटी पूर्ण बसते याच्यात. हे बघा, आणि ते वाटाणा घेतलाय मी, सोललेला वाटाणा आहे ताजा, तो 1 वाटी घेणार आहे आणि हरभरा 1 वाटी. म्हणजे आपण आहे ना 2 डिश बनवणार आहे. तर आता सुरुवात करूया बनवायला. पहिला हरभरा आहे ना आपण थोडं भाजून घेऊया आणि वाटाणे हे थोडं पाण्यात उकळवून घेऊया. त्यासाठी साहित्य घेतले, लसूण घेतलाय मी, मिरच्या घेतल्या, कोथिंबीर घेतली, 2 भाग केल्यात मिरच्याच्या. हे आपल्या ह्याला टाकणार आहे वाटाण्याला आणि 1 भाग ह्याला आपले चणे आहेत ना हरभऱ्याचे त्याच्यासाठी. तर पहिला आपण आहे ना चणे भाजून घेऊया. कढई ठेवली आहे. वाटाणा आपण भाजून घेऊया. सॉरी, वाटाणा नाही, चणे. वाटाणा तिकडे मी आहे ना गॅसवर चढवलाय, पाणी ठेवलंय त्याच्यात. चणे थोडे भाजून घेऊया. हरभरा आपला चांगला भाजलाय, काढून घेऊया आणि गॅस आहे ना बंद करूया. वाटाणा आपला गार झालाय, हे हरभरा गार झालाय. सॉरी हा, सारखा वाटाणा येतो तोंडात. टाकूया अद्रकचा तुकडा, मिरच्या, लसूण, एक चमचा जिरं. ते आपण आहे ना बारीक करून घेणार आहे मिक्सर मध्ये. आपण बारीक करून घेतलंय, काढून घेऊया. हरभऱ्याचे चणे आहेत हे, मी पहिलं पण सांगितलंय आणि आता पण सांगते. त्याच्यात टाकूया चण्याचं पीठ 1, 2, 2.5 चमचे चण्याचं पीठ टाकले. तांदळाचं पीठ आहे 1 चमचा कुरकुरीतपणा येण्यासाठी. इकडे पाणी ठेवलंय मी गॅसवर. याच्यात टाकूया आपण मॅगी मसाला, याच्यात टाकूया हिंग, अर्धा चमचा हिंग घेतलं मी. हळद, अर्धा चमचा हळद. मिरची टाकली ना म्हणून मी हे नाही टाकणार लाल तिखट. थोडा गरम मसाला टाकणार आहे, थोडासा, अर्धा चमचा बस, आणि ओवा. ओवा टाकला 1 चमचा. चवीप्रमाणे मीठ. आणि टाकणार थोडीशी कोथिंबीर. टाकूया कोथिंबीर. ते आपण मिक्स करून घेऊया. मळून घेतले छानपैकी. आता आपण आहे ना ह्याला लावणार आहे तेल.
हे बनवणार आहे पाटाच्या वड्या. नाही नाही नाही, त्या वड्या बनवतात, मग ते कालवणामध्ये सोडतात. तेल लावून घेतोय मी. ते आहे ना जे आपण केलेलं ना हे असं आपण घेणार आहे आणि उकळून घेणार आहे गॅसवर ठेव वाफेवर. हे ना आपण वाफेवर ना उकळून घेणार आहे. हे आपण आहे ना वाफेवर ना शिजवून घेणार आहे. हे असं थापून घेतलंय मी व्यवस्थित. थोडं तेल टाकणार आहे. तीळ का? हो, सफेद तीळ. हा. तीळ टाकूया आपण याच्यावर. जास्त कडक पण नाही आणि जास्त नरम पण नाही, व्यवस्थित मळून घेतले. आता आपण वाफेवर ठेवणार आहे. ठेवूया झाकण आणि आहे ना 10 मिनिटांनी आपण बघूया. हे वाटाणे घेतलेत मी, शिजवून घेतलेत. म्हणजे आपण पुऱ्या बनवणार आहे. गरम पाण्यातून काढला. सगळे वाटाणे ना काढून घेऊया. टाकूया लसूण, 4 लसणाच्या कुड्या, 4 मिरच्या, 1 एक्स्ट्रा. ते आपण आहे ना बारीक करून घेणार आहे. इथं आपण बारीक करून घेतलाय वाटाणा. थोडीशी कोथिंबीर घेतली आहे मी आणि थोडीशी मेथी घेतली आहे. 1 मूठ मेथी आणि थोडी कोथिंबीर, हे दोन्ही घेतलं. आता हे दोन्ही स्वच्छ आहे ना मी धुवून घेणार आहे. कोथिंबीर आणि मेथी काढून घेतले. जो वाटाणा बारीक केला होता ना तो पण काढून घेऊया. इथलं थोडस ना मी थोडं ठेवणार आहे मी थोडस. थोडस काढून ठेवू. आता याच्यात आपण टाकणार आहे गव्हाचं पीठ, थोडं चण्याचं पीठ. मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे. 1 वाटी घेतली आहे, अजून 1 वाटी घेणार आहे. झाले 2 वाटी गव्हाचं पीठ. चाळून घेऊया. त्याच्यामध्ये टाकूया 1 चमचा तांदळाचे पीठ, 1 चमचा चण्याचं पीठ,
सगळं आपण मिक्स करून मळून घेणार आहे. म्हणजे टाकूयात तीळ. 2 चमचे तीळ घेतले मी. हळद, अर्धा चमचा हळद टाकूया. थोडासा गरम मसाला, 1 चमचा ओवा, 1 चमचा ओवा घेतलाय. चवीप्रमाणे मीठ, थोडस तेल, आपण आहे ना पूर्ण मिक्स करून घेणार आहे आणि जा आहे ना घट्टसर गोळा करून घेणार आहे. पुऱ्याला कसं करतो आपण पीठ मळतो तसं. पीठ मळून घेतलंय मी. एकदम घट्ट पीठ मळलंय. ठेवूया बाजूला. झालं आपलं. आपण शिजायला ठेवलेलं ना हे पण उकळून झालं. खाली काढून घेऊया. चाकू बोलूया. त्याला ना आपण गार करून घेणार आहे. गार करायला ठेवूया. गरम आहे ना, आपण गार करून घेऊया. म्हणजे आपण वडा पाडणार आहे. मी मगाशी बोललेली ना वाटाण्याची थोडी पेस्ट ठेवली आहे. हे बघा. याच्यात टाकूया आपण 8-9 काजू, 2 कांदे कापून टाकते मी. लसूण थोडा 10-12 कुड्या लसूण, 1 मिरची, थोडासा अद्रक, थोडी कोथिंबीर, आता पहिलं हे बारीक करून घेऊया. हे बारीक करून घेतलं आपण. ह्याच्यात टाकणारे आपण टमाटे. 2 टमाटे मी कापून बिया काढून घेतल्या. ते बघा. एका मिक्सरच्या भांड्यात बसत नाही ना. ह्याच्यात टाकूया थोडंसं तेल, 1 चमचा. मग अशी जागा होत नव्हती ना म्हणून जिरे नाही टाकलं. 1 चमचा जिरे. आपण बारीक करून घेऊ. झाले आपली पेस्ट पण झाली छानपैकी. आता आपण गॅस चालू करूया. गॅस चालू केलाय. कढई ठेवली. कढई आपली गरम होते. कढई आपली गरम झाली आहे. टाकूया तेल. 1 कप तेल घेतलं होतं मी. अर्ध टाकलं. कढीपत्ता, एक चक्री फूल, इलायची, मोठी इलायची, 3 छोट्या इलायच्या, दालचिनीचे 2 तुकडे. आता आपण टाकूया मसाले.
अर्धा चमचा हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर 2.5 चमचे टाकले मी. गरम मसाला अर्धा चमचा, जास्त नाही टाकला. आपला घरगुती मसाला 3 चमचे. 1 2 3. जे आपण मिश्रण बारीक केलं होतं ना ते सगळं टाकूया. मसाला चांगला भाजून घेऊया. आपला मसाला टाकूया चवीप्रमाणे मीठ. दीड चमचे मीठ टाकले मी. चांगला मसाला ना तेल सुटूपर्यंत आहे ना मी परतून घेणार आहे. छानपैकी तेल सुटलंय हे बघा. छान तरी आली. टाकूया आपण पाणी. मिक्सर मधलं थोडं पाणी पेस्ट टाकते. दीड ग्लास पाणी ओतले मी. त्याला ना आपण चांगले ह्याचे उकळे काढून घेणार आहे. आता आपण ह्याची ना एक उकळी काढून घेणार आहे. त्याला ठेवते मी आता बाजूच्या गॅसवर. आता आपण या पुऱ्या बनवणार आहे. कशाच्या? वाटाणा होता ना, वाटाणा आणि मेथी. थोडं गव्हाचं पीठ टाकणार आहे. लाटून घेऊया. लाटून झालंय. आता आपण ह्याच्या पुऱ्या पाडणार आहे. छान झाल्यात ना. अशाच पुऱ्या ना आपण बनवून घेणार आहे. आता आपण आहे ना तळूया. करूया पलटी. काढून घेऊया आपण. दुसरे पण टाकूया. काढून घेऊया आपण. वड्या पण छान झालाय. निघालाय. ठेवूया ताटात. ते कापून घेणार आहे मी. तुम्हाला वाटलं तर तुम्ही फ्राय करू शकता किंवा असंच आपण कालवण केलंय ना त्याच्यामध्ये रस्सा त्याच्यात सोडू शकता.
वड्या आपल्या बघा मी काढून घेतल्यात प्लेटमध्ये कापून. फ्राय केल्या नाही, बिना फ्रायच्याच आहेत. आता याच्यावर सोडणार आहे आपण जे सार केलेलं ना. बनवून बघा, खाऊन सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर.